तर आणखीन एक मोठी बातमी आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश होते। माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी हा धक्कादायक दावा केलाय। सप्टेंबर 2008 साली मालेगाव इथे बॉम्बस्फोट झाला होता आणि त्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने काल तब्बल 17 वर्षांनी या प्रकरणात मोठा निकाल दिला। मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर सह कर्नल पुरोहित सह सर्व 7 आरोपींना निर्दोष मुक्त केलं आणि याच निकालानंतर आता एटीएसच्या एका माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी हा मोठाच गौप्यस्फोट केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याचे आदेश आपल्याला दिले होते असं त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत। स्वतः मेहबूब मुजावर हे आपल्या सोबत आहेत, जे माजी अधिकारी आहेत एटीएस मध्ये। मेहबूब मुजावर जी एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मुळात त्या काळात म्हणजे 17 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही एटीएस मध्ये होता तेव्हा तुमचं पद काय होतं आणि काय ऑर्डर तुम्हाला मिळाली होती? त्यावेळेस मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर होतो आणि मला या तपासाचा एक छोटासा भाग माझ्याकडे देण्यात आला होता। त्यामध्ये रामजी कलसंद्रा आणि संदीप डांगे हे फरारी दाखवण्यात आलेले होते आणि त्याशिवाय आदरणीय मोहन भागवतजी यांना हे उचलून आणण्याचा आदेश देण्यात आला होता। आणि या कामासाठी माझ्याकडे माझ्या पसंतीचे महाराष्ट्रातून कुठलेही पोलीस घ्या असं सांगून 10 कर्मचारी देण्यात आले होते आणि त्यांच्यासह सर्व्हिस सिक्रेट फंडातून पैसे देण्यात आले होते तपास करण्यासाठी। वॉरंट वगैरे देण्यात आले होते, त्याप्रमाणे मी तपास केला। परंतु हा जो मोहन भागवताविषयी जो आदेश होता तो भयानक आणि म्हणजे एक निरपराध व्यक्तीला काही दोष नसताना, काही कुठले कागदपत्र नसताना, कुठला सहभाग नसताना उचलून आणण्याचं जे सांगितलं होतं। पण मेहबूबजी हे कोणी दिले होते आदेश तुम्हाला? माझे बॉस जे होते परमवीर सिंग साहेब होते, त्यांनी तो आदेश दिला होता। त्याच्या वरिष्ठ अधिकारी पण होते, त्याच्यावरती पण वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यामुळे मी बरेच दिवस नागपूरमध्ये थांबलो, तिथं थांबलो। परंतु तेवढी काय माझी हिंमतही नव्हती आणि खोटं काम करायची माझी इच्छा अजिबात नव्हती आणि तो महापाप करायचा माझा अजिबात विचार नव्हता। हे सगळं असं असताना त्याशिवाय माझा आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती काही कारवाई झाली का किंवा काही आरोप झाले? त्याच्यानंतर याच्यामध्ये बऱ्याच काही बेकायदेशीर जे काय घटना होत्या त्याच्याविषयी मला माहिती झाली होती आणि त्यांनाही माहित होतं की मला हे सगळं माहिती येते आणि मी काय ते काम केलेलं नाही। उद्या त्याला हे कुठेतरी काहीतरी बोलेल आणि ह्याला आत्ताच बदनाम करावं म्हणून त्यांनी माझ्यावरती एक मोठा गुन्हा दाखल केला। एका अतिरेक्याला फिर्याद द्यायला लावलेली एटीएस मध्ये आहे, मी 10 मर्डर करू शकतो असे शब्द मी वापरून त्याला धमकी दिली, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यामध्ये मला अटक करून जेलमध्ये टाकण्यात आलं। मग मी त्याच्यानंतर माझे जे काय पुरावे असतील या तपासाविषयी किंवा मोहन भागवताविषयी जे काय आहे त्याच्याविषयी माझ्याकडे असलेले पुरावे 15 वर्षापूर्वीच मी कोर्टात सादर केले। माझ्या विरोधात जे गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सादर केले आणि मी निर्दोष सुटलो। आणि ही गोष्ट जी आहे ती आता उपस्थित झालेली नाही, त्याच वेळेस माझी तक्रार किंवा माझं म्हणणं किंवा माझ्याजवळ असलेले पुरावे हे सर्व मी कोर्टामध्ये सादर केले होते आणि त्याच्यावरती निकाल लागला। तेच डॉक्युमेंट जे काय सिद्ध झालेले डॉक्युमेंट आहेत तेच डॉक्युमेंट एनआरआयच्या कोर्टात काल जे निकाल लागला एनआरआयच्या कोर्टामध्ये वापरले गेले, तिथं दाखल करण्यात आले आणि कोर्टाने निकाल देताना कालच्या निकालामध्ये असं वाचण्यात आलं माझ्या की मॅन्युप्युलेटेड केस आहे, मॅन्युप्युलेटेड एव्हिडन्स तयार करण्यात आलाय। त्यामुळे मला समाधान आहे, माझी गोष्ट कुठेतरी पटलावर गेली, कुठेतरी बरोबर गेली। पण मेहबूबजी केवळ नाव हे मोहन भागवतांचं होतं की आरएसएसचे त्यावेळेचे इंद्रेश कुमार यांचंही नाव होतं, त्यांनाही उचलण्याचे आदेश होते? मला जो आदेश होता फक्त मोहन भागवताविषयी होता आणि इतरांविषयी काय त्यांची टीम चालू होते। महाराष्ट्रातून बरेच अधिकाऱ्यांना त्यांनी डेप्युटेशनवर घेतलेलं होतं, त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही। मला जो आदेश होता मला का घेण्यात आलं होतं की हा धाडसी अधिकारी आहे, हा करू शकतो अशा भूमिकेतून मला बोलवण्यात आलं होतं। मला जे काही काम दिलं होतं त्यातली चांगली कामं केली मी, मला जे काही सांगितलं होतं त्यातली चांगली जे पाहिजे होती ते त्यांना माहिती इन्फॉर्मेशन काढणं किंवा काय आहे ते सगळं दिलं। परंतु हे बेकायदेशीर जे कृत्य होतं ते मी केलेलं नाही आणि पोलीस कस्टडीमध्ये
बेकायदेशीर ठेवण्यात आलं होतं त्या संदीप दागे आणि रामजी कलसंग्रहाला, आणि त्यांचं कल्पनकेशनसाठी त्या संदीप पाटीदारला आणलेलं होतं. त्या तिघांचा कस्टडीमध्येच यांचा खून करण्यात आला, आणि त्याच्यामध्ये त्याच्या आधी मोहन भागवतांना तिथं आणून त्यांच्याबरोबर जोडून काहीतरी करण्याचा भयानक प्रकार होता. तो माझ्या हातून झाला नाही. पण मग माझ्या हातून इंद्रेश झाला कुमार यांचं नसल्यामुळे पण नाव होतं का? अंमलातच आला नाही. तो अंमलातच आला नाही. ते एक मोठं माझ्या आयुष्याचा मोठा संकट टाळलं त्याच्यामुळे, की मला त्यांनी मला जे काही गुंतवलं ते परवडेल, परंतु एवढं मोठं काम जे होतं ते झालेलं नाही. नाही, पण बरेच मोठे मोठे अधिकारी होते. मोहन भागवतांसारख्या नेत्यांना पकडण्यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांना सांगण्याऐवजी तुम्हाला म्हणजे तुलनेनं कमी रँकच्या अधिकाऱ्याला का बरं सांगितलं गेलं? आधी त्यांच्या बोलण्यातून हे आलं होतं. माझे बॉस परमवीर सिंग होते आणि त्याचे वरिष्ठ होते, त्यांच्याशीच माझा संपर्क आहे. बाकीचे खालचे वरचे राजकीय किंवा पॉलिटिकल जे काय असेल त्यांच्याशी माझा संपर्क आला नाही. परंतु त्यांनी मला बोलताना असं सांगितलं होतं की मोहन भागवतांना त्या मोठ्या अधिकाऱ्याने जाऊन भेटलेलं आहे, त्यांना ही कल्पना दिली की तुम्हाला सुद्धा इथं आणण्यात येईल म्हणून, असं बोलण्यात आलं होतं. काय खरं काय खोटं मला माहित नाही, पण मी जे बोलतोय ती सत्य बोलतोय. आणि जेवढं माझ्यासमोर झालेलं आहे, मला जे काही आदेश दिला होता, मला जे काम दिलं होतं ते रीतसर कायदेशीर काम करत होतो मी, आणि त्यावर जे काय सांगतोय ते माझ्यावर रेकॉर्डवरच सांगतोय तुम्हाला. बरं, पण मग तुमच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप झालेले आहेत. तेच भ्रष्टाचाराचे आरोप धुवून काढण्यासाठी तुम्ही आता हे अशा पद्धतीनं दावा करताय का, अशी चर्चा सध्या सुरू आहे? नाही, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, मी निर्दोष सुटल्यानंतर सुद्धा पुन्हा तीच केस माझ्यावर त्यांनी टाकली आहे. मी तिची कुठं वाच्यता केली नाही, आणि त्याच्यामुळे मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. मी कुठला आधार घेतला नाही, मी नोकरी मागितली नाही, मी पैसे मागितले नाही, पेन्शन मागितले नाही. माझा मी फेस करतोय. मला त्याच्यात काय याच्यात इकडे जोडण्यासारखं काय नाही, आणि त्याच्यामध्ये माझा काही दोषच नाही. हे सगळा षडयंत्राचाच भाग आहे. आणि माझ्या विरोधात जर पुरावे असते तर कधीच मला शिक्षा झाली असती. यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवून अशा टाईपचं ह्यांनी हे केलेलं आहे. पाहूयात त्याच्यात काय ते. पण मेहबूबजी, आता वाहत्या गंगेत तुम्ही हात धुवून घेताय किंवा पोळी भाजण्याचा प्रयत्न करताय असा सुद्धा आरोप होतोय, कारण तुम्ही हा दावा जो केलेला आहे त्याच्यावरनं, त्यावर काय स्पष्टीकरण द्या? माझ्या वाहत्या गंगेमध्ये या प्रकरणाशी काही संबंध नाही. म्हणजे वाहती गंगा म्हणजे मी काहीतरी फायदा घ्यायला लागलो अशातला काय प्रकार नाही. त्यांनी काय मला मदत करणार आहे? त्यांनी काय त्याच्यानं माझा काय फायदा होणार आहे? त्याच्या हे तुम्ही जे म्हणताय तुमचे भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले ते धुतले जातील, बाजूला होतील, अशा स्वरूपाचे आरोप होतात. कुठल्या गुन्ह्यात भ्रष्टाचार केला मी? काय गुन्हा केलाय मी? मला काय माहित नाही. तुम्ही काय म्हणताय ते काय गुन्हा केला त्यांनी सांगू देत. भ्रष्टाचार नाही म्हणजे मी भ्रष्टाचार केला असं जर त्यांनी सिद्ध करत असतील, शिक्षा होईल मला. त्याच्याने आता काय संबंध आहे? त्या या मोहन भागवतांचा त्या भ्रष्टाचारचा त्याच्या आधी केस केली आहे त्यांनी, त्याच्यात निर्दोष सुटला नाही. माझ्या भ्रष्टाचाराचे आरोप, मी सस्पेंड असताना भ्रष्टाचाराचा कुणाची भ्रष्टाचार केला नाही, कुठला आणलं काय आले माझ्याकडे दाखवू दे त्यांनी. तुम्ही भ्रष्टाचार काय केला हे सांगा, मग मी त्याच्यावर उत्तर देईन. काही सुद्धा केलं नाही. नक्कीच. मात्र मग आणि इंद्रेश कुमार संदर्भात सुद्धा असं म्हटलं जात होतं की त्यांनाही उचलण्याचे आदेश होते, असं काही होतं का? नाही, माझ्यापर्यंत ते नाही आलं. माझं जे काही मी तुम्हाला बोलतोय ते रेकॉर्डवर असलेलं आणि माननीय कोर्टात मी दाखल केलेलं, आणि माझे हे संपूर्ण रेकॉर्डवर असलेलं बोलतोय मी, बाकीचं काय बोलत नाही. आता भ्रष्टाचाराशी जर जोडत असाल त्यांनाच माहिती आहे काय असेल. नाही, तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला RSSच्या नेत्याला पकडण्यासाठी आणि खास करून इंद्रेश कुमार यांना पकडण्याचे काही आदेश होते का? आणि त्यांच्यासाठी दुसरे अधिकारी असतील. इंद्रेश कुमारच्या बाबतीत मला काय देण्यात आलेलं नव्हतं, आदेश देण्यात आलेला नव्हता. माझा जे होता त्याच्या मी त्या ठिकाणी गेलो ज्या त्या केलंय. आणि हे तुम्ही जे आता तुम्ही मला सांगितलं हे 15 वर्षापूर्वीच होऊन गेलेलं आहे. 15 वर्षापूर्वी आता उपस्थित झालेले आहे. तुम्ही विचारताय म्हणून, तुम्ही मला इंटरव्ह्यू घेताय म्हणून तुमच्या समोर आलाय. मी स्वतःहून कुठं गेलेलो नाही, आणि तुम्ही नाही विचारलं तर ते घरी आहे.
अच्छा, पण मग मुळात ही जी घटना घडली किंवा जो स्फोट झाला त्याच्यावरती अनेक प्रश्न एनआयए कोर्टानं सुद्धा उपस्थित केलेले आहेत. केवळ संशय आहे म्हणून पकडता येणार नाही असंही म्हटलेलं आहे. मग ही घटना नेमकी झाली कशी, हा स्फोट घडवला कोणी, याबद्दल तर अधिकृत माहिती ही अनेकदा पोलिसांना असतेच. त्याबद्दल तुम्हाला एटीएस म्हणून काही माहिती होती का? मला जो तपास होता तो रामजी कलसंद्रा आणि संदीप डांगेचा होता. त्याच्या बाबतीतच माझ्याशी संबंधित हे सगळं हे आहे. म्हणजे विचारणा आहे, तुम्ही विचारताय किंवा काय केसेस झाले मी होतो त्याच्याविषयी आहे. मग बाकीचा कसा गुन्हा झाला हा प्रकार माझ्याकडे नाही, किंवा हा जो तपास निर्दोष सुटलेला जो तपास आहे त्या तपासामध्ये माझा तपास नाही येतो. त्याचे तपासी अंमलदारी वेगळे होते आणि ते चार्जशीट पाठवलेलं वेगळं होतं. माझा जो तपास आहे तो संदीप डांगे आणि रामजी कलसंद्रा ते आजपर्यंत सापडलेले नाहीत. मी म्हणतो ते मयत झाली. बरं, तुम्ही जो तपास करत होता त्या तपासात काही तथ्यता किंवा वस्तुस्थितीजन्य पुरावे तुम्हाला मिळालेले होते का? तुमच्याकडे त्या संदर्भात काय अगदी पूर्ण सबूत ज्याला म्हणतो आपण, पुरावे व्यवस्थित मिळालेले होते का? नाही, माझ्या समोर तर ते निरपराध होते ते लोक. म्हणजे मोहन भागवताविषयी बोलतो मी. आणि ते तर सापडलेच नाहीत. ते आरोपी, त्यांचा फोन झालाय आणि त्यांना फरारी दाखवलाय. म्हणजे खोटाच गुन्हा केला ना, तपास खोटा केला. नक्कीच. खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी मेहबूबजी.